तर खूप कमी काय काय समस्या आहेत? आहे. लेडीजसाठी सुरक्षित असं काहीच नाहीये इथं. असं बरं. पाहायला गेलं तर आपण आता मतदान आलं की फार सगळं काय आहे असं दाखवतात, पण असं काहीच नाहीये. किंवा लेडीज टॉयलेट नाहीये म्हणा, लेडीजसाठी असं सुरक्षित काहीच नाहीये. सुरक्षित वाटत नाही तुम्हाला? नाही ना वाटत. नाही वाटत. इतर लोकांचे आम्हाला समस्यांना तोंड द्यावं लागतं का? आता आमचा व्यवसाय आहे म्हणून आम्ही तोंड देतो. इतर बायकांनी काय करणार? जनरल तुम्ही सांगा. आम्हाला तर व्यवसाय करायचा म्हणून आम्ही इतर लोकांना तोंड देऊ शकतो. दारूवाले असतात, शिवीगाळवाले असतात, दादागिरी तर खूपच खूप आहे इथे. खूप आहे. लेडीजला खूप त्रास, म्हणजे आम्ही करतोय म्हणून आम्हाला जाणवतं. आता जे घरात बसतात त्यांना काय जाणवणार नाही. वारंवार कंप्लेंट बरोबर करून आहे. सुद्धा आम्हाला म्हणजे सहकार्य नाही असं मिळत की बाबा आता इथं असं काही भांडणं झाली किंवा असं हा. सगळं होतच राहतात छोटी मोठी. आम्ही अगदी पोलीस चौकीपर्यंत जरी गेला ना तेवढ्या पुरतं असं ना आम्हालाच म्हणतात की तुम्ही शूटिंग करा, तुम्हीच पाठवा, तुम्हीच सांगा. आणि हे आम्ही बऱ्याच वेळ केलेले. एवढं कशाला वर वकील म्हणजे असतात. इतके प्रॉब्लेम आहे. दारू पिऊन लोक इतकी दादागिरी करतात इथे का खूप. प्रशासनाचा काही वचक नाही? अजिबातच नाही. पोलीस जनरल आम्ही पर्सनली आम्ही खंबीर आहे म्हणून सुरक्षित आहे. बाकी कुणाचं आम्हाला काही असं सुरक्षा आणि काही एक सांगू नाही. इच्छिते खरं हा. अंबड वकील म्हणून जे आहेत ते आम्हाला वेळोवेळी सपोर्ट वेळोवेळी करतात. सपोर्ट करतात ते. थँक्यू. एकूण आम्ही खंबीर आहोत म्हणून आम्ही काम करू शकतो किंवा तग धरू शकतो, मात्र प्रशासनाचा इथं कुठलाही वचक नाहीये. महिला म्हणून असुरक्षित वाटतं. साधं सार्वजनिक स्वच्छतागृह देखील नाहीये. या सगळ्या इथल्या महिला ज्या छोट्या व्यावसायिक आहेत त्यांच्या या